नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील वाडेकर. तुमचे इनलाइटनमेंट ॲग्री अकॅडमी या आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू ॲग्रोनॉमी. तर या टॉपिकमध्ये आपण ॲग्रोनॉमीचं जे काही इंट्रोडक्शन असेल, ॲग्रोनॉमी शब्द कसा बनला आहे, किंवा ॲग्रोनॉमीची डेफिनेशन असेल, ॲग्रोनॉमीचा स्कोप असेल, ॲग्रोनॉमीचे जे काही रिलेटेड ब्रँचेस असतील किंवा ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स असतील, तर या सर्वांबद्दल माहिती बघणार आहोत. तर एक आपण पुढे घेऊ. चला. तर सर्वात पहिलं म्हणजे ॲग्रोनॉमी. तर ॲग्रोनॉमी हा शब्द कसा बनलेला आहे? तर ॲग्रोनॉमी हा शब्द दोन शब्दांचा मिळून बनलेला आहे. पहिला आहे ॲग्रॉस मीन्स फील्ड, आणि दुसरा आहे नॉमस मीन्स टू मॅनेजमेंट. म्हणजे या दोन शब्दांचा एकूण अर्थ असा होतो की टू मॅनेजिंग द फील्ड म्हणजे फील्ड मॅनेज करणं. तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याकडं शब्द येतो नॉमी किंवा लॉजी, तरी असले दोन शब्द जर आले त्याच्यामध्ये, कोणता शब्द नॉमी किंवा लॉजी असेल तर तो ग्रीक शब्द असतो, आणि जर कल्चर हा शब्द असेल तर हा शब्द लॅटिन शब्द असतो. जसे की आपल्याला एक्झाम्पल पाहायचं झालं तर ॲग्रिकल्चर हा शब्द आहे, हा शब्द लॅटिन शब्द आहे. तर आता आपण ॲग्रोनॉमीची एक डेफिनेशन बघू. तर याच्यामध्ये डेफिनेशनमध्ये सांगायला येते की द ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चर सायन्स विच डील विथ द प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस ऑफ सॉईल, वॉटर अँड क्रॉप मॅनेजमेंट. म्हणजेच सॉईल, वॉटर आणि क्रॉप मॅनेजमेंट जे काही प्रिन्सिपल आहेत त्याला ॲग्रोनॉमी म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण. त्यानंतर बघा, या शब्दाचं ग्लोबल ओरिजिन किंवा ॲग्रोनॉमीचा ग्लोबल ओरिजिन किंवा इंडियन ओरिजिन बघू. तर सर्वात पहिले आपण बघायचं ग्लोबल ओरिजिन. तर पीटर डिक्रोसेन्सी हा एक व्यक्ती होता. तर त्या व्यक्तीनं ओप्स रुरलिझम कॉमोड्युरम हा एक पुस्तक लिहिलं होतं. तर या पुस्तकामध्ये त्यांनी जगामध्ये सर्वप्रथम त्यांनी ॲग्रोनॉमी किंवा ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिसेस या गोष्टीबद्दल माहिती दिल्यामुळं त्याला फादर ऑफ ॲग्रोनॉमी असं म्हणतात, पीटर डिक्रोसेन्सीला. तर हे लक्षात राहू द्या, आणि त्याचं एक पुस्तक हे एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या इंडिया म्हणजे इव्हॉल्युशन कसं झालं. तर सर्वात पहिल्यांदा 1905ला हा शब्द आपल्या इकडे आला, ॲग्रोनॉमी म्हणून हा शब्द आला. त्यानंतर IRI ची जेव्हा स्थापना झाली पुसा बिहारमध्ये, तर त्यावेळेसपासून ॲग्रोनॉमी हा आपला शब्द चलनात आला. त्यानंतर नेक्स्ट बघूया. तर नेक्स्ट म्हणजे जे काही ब्रँचेस असतील रिलेटेड ॲग्रोनॉमीच्या, किंवा एक महत्त्वाच्या ब्रँचेस आहेत, तर त्या आहेत सॉईल सायन्स. बघा, तर ॲग्रोनॉमीचं एक मेन मोटिवेशन असतं आहे आपल्या की मॅक्झिमम क्रॉप प्रोडक्शन करणं. हे आपलं व्यवस्थित प्रकारे सर्व फील्ड मॅनेज करून व्यवस्थित प्रकारे क्रॉप जास्तीत जास्त उत्पन्न घेणे आपलं एक ॲग्रोनॉमीचं एक महत्त्वाचं ध्येय आहे. तर त्यामुळे सॉईल सायन्स हा जो काय आपला ॲग्रिकल्चर मधला डिसिप्लिन आहे, तर त्याच्यामध्ये काय असते, सॉईलची स्टडी किंवा स्ट्रक्चर न्यूट्रिएंट कंटेंट याची स्टडी असते. आणि ह्या स्ट्रक्चर न्यूट्रिएंट कंटेंटचं सॉईलचं माहीत असणं आपल्याला चांगलं पीक घेण्यासाठी एक महत्त्वाची गरज आहे. त्याच्यामुळे सॉईल सायन्स हा एक महत्त्वाचा ब्रँच आहे जे की ॲग्रोनॉमीशी रिलेटेड आहे. त्यानंतर प्लांट फिजिओलॉजीमध्ये त्याच्यामध्ये अभ्यास असते, फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, ट्रान्सपायरेशन या सर्व गोष्टींचा त्याच्यामध्ये अभ्यास असतो. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला पीक वाढीसाठी किंवा एक मॅक्झिमम उत्पन्न घेण्यासाठी महत्त्वाच्या असतात. त्याच्यामुळं प्लांट फिजिओलॉजी ही एक जुडलेली ब्रँच आहे ॲग्रोनॉमी सोबत, किंवा एक महत्त्वाची ब्रँच आहे ॲग्रोनॉमीच्या दृष्टीने. त्यानंतर ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स म्हणजे ॲग्रोनॉमीचं ध्येय असते की कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेणं, हे एक ध्येय असते. तर ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स त्यामुळे एक महत्त्वाचं डिसिप्लिन आहे. त्यानंतर ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी. तर विद्यार्थी मित्रांनो, सध्याची जर परिस्थिती बघितली आपण, तर ते टेम्परेचर असेल किंवा रेनफॉल असेल, ह्युमिडिटी असेल, तर याच्यामध्ये व्हॅरिएशन याची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे, किंवा त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. जो काही व्यक्ती ॲग्रोनॉमिस्ट असेल किंवा ॲग्रोनॉमी ज्याला परफॉर्म करायची, त्याला या सर्व गोष्टीची माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी याबद्दल आपल्याला चांगलं ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. तर या 4 ब्रँचेस आपल्याला महत्त्वाचे आहेत. त्यानंतर बघा, या ॲग्रोनॉमीचा स्कोप काय आहे, किंवा ॲग्रोनॉमीमध्ये स्कोप बघायचा आपल्याला. तर सर्वात पहिला स्कोप आहे सीड टेक्नॉलॉजी. सीड टेक्नॉलॉजी म्हणजे आपण चांगल्या प्रकारची व्हरायटी निवडून आपल्या शेतामध्ये त्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो. त्यानंतर बघा, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट चांगलं व्यवस्थित करून, त्यानंतर वॉटर मॅनेजमेंट किंवा प्लांट प्रोटेक्शन व्यवस्थित करून मॅक्झिमम आपण उत्पन्न घेऊ शकतो. आणि तर हार्वेस्टिंगच्या टायमाला जे काही हार्वेस्टिंग लॉसेस असतील, पोस्ट हार्वेस्टिंग लॉसेस असतील, तर पोस्ट हार्वेस्टिंग लॉसेस कमी करून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळवता येईल किंवा चांगले इकॉनॉमिक्स साधता येईल. तर हे आपल्या ॲग्रोनॉमीचे
काही एक स्कोप्स आहेत. त्यानंतर बघा, त्यानंतर आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं आहे ॲग्रोनॉमिकल क्रॉपचं ऑटोजेनीनुसार. ऑटोजेनी म्हणजे काय असतं, तर ऑटोजेनी हा काही एक म्हणजे वेगळा शब्द नाही आहे, सिम्पलमध्ये याचा अर्थ असतो लाईफ सायकल. काय अर्थ असतो याचा? लाईफ सायकल. तर लाईफ सायकलनुसार जे काही पिकांचं वर्गीकरण केलं जातं त्याला ऑन्टोजेनिक क्लासिफिकेशन असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये 3 प्रकारचे क्लास पडतात, एक ॲन्युअल, नंतर बायोन्युअल आणि पेरेनियल. तर ॲन्युअल जे काही क्रॉप्स असतात ते त्यांचं लाईफ सायकल एका वर्षामध्ये किंवा एका सीझनमध्ये पूर्ण करतात. फॉर एक्झाम्पल बघायचं झालं तर आपल्याला राईस असेल, व्हीट असेल किंवा मेज असेल, हे जे काही आपले ओळखीचे क्रॉप्स आहेत तर हे ॲन्युअल क्रॉप्स आहेत. त्यानंतर बायोन्युअल क्रॉप्स बघायचे तर बायोन्युअल क्रॉपचा त्यांची जी काही व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असते ती एका सीझनमध्ये किंवा एका वर्षामध्ये पूर्ण होते आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षामध्ये किंवा दुसऱ्या सीझनमध्ये ते त्यांची फ्लॉवरिंग किंवा सीडलिंग स्टेज पूर्ण करतात. तर असे त्यांना सर्व मिळून 2 वर्ष लागतात बघा. तर त्याच्यामुळे त्याला बायोन्युअल म्हणतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघायचं झालं तर चांगला आपल्या ओळखीचा ऑनियन आहे. ऑनियनचा त्याला 2 वर्ष लागतात. त्यानंतर बघा पेरेनियल क्रॉप्स. पेरेनियल म्हणजे त्यांना 2 किंवा 2 पेक्षा जास्त वर्ष लागतात त्यांचं लाईफ सायकल पूर्ण करण्यासाठी. म्हणजे ते लागवडीपासून त्याच्यापासून फळं मिळणे किंवा त्याच्यापासून जे काही त्यांचं उत्पन्न असेल किंवा बिया असतील त्यांच्या, तर ते प्रोड्यूस करण्यासाठी त्यांचं रिप्रोडक्शन पुन्हा होण्यासाठी त्यांना जास्त वर्ष लागतात. त्याच्यामुळं त्यांना पेरेनियल म्हणतात. पेरेनियल म्हणजे खूप वर्ष. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघायचं झालं आपल्याला तर शुगर केन असेल, नेपियर ग्रास असेल किंवा फ्रूट क्रॉप जसे की मँगो, कोकोनट, हे काय आहेत त्याचे एक्झाम्पल आहेत काही. त्यानंतर बघा नेक्स्ट क्लासिफिकेशन ॲग्रोनॉमिकल क्लासिफिकेशन आहे. त्याच्यामध्ये बघा सिरियल्स असतात. सिरियल्स म्हणजे जे काही आपले स्टेपल फूड असतात, आपण जे रोजच्या जेवणात वापरतो, राईस, व्हीट किंवा बार्ली, स्वर्गम, पर्ल मिलेट, हे सर्व सिरियल्स आहेत आणि हे इडिबल ग्रेन्स असतात. जर जे काही इडिबल ग्रेन स्मॉल ग्रेन पल्से सिरियल्स असतात, स्मॉल ग्रेन पल्सेस किंवा छोट्या दाण्याचे सिरियल्स असतात, त्यांना आपण मिलेट्स म्हणतो. आणि हे मिलेट्स हे न्यूट्रिएंट रिच असतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल पाहिजे झालं तर स्वर्गम, पर्ल मिलेट, लिटल मिलेट, पुन्हा प्रोसो मिलेट, कोडो मिलेट किंवा फिंगर मिलेट, हे काही त्याचे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर बघा पल्सेस म्हणजे काय, तर लेग्युमिनस क्रॉप रिच इन प्रोटीन. जे काही लेग्युमिनस क्रॉप असतात रिच इन प्रोटीन असतात त्याला पल्सेस म्हणतात. किंवा आपल्या साधारण भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तर ज्याच्यापासून आपण डाळी तयार होतात बघा, ज्याच्यापासून डाळ तयार होते, तर त्या डाळ तयार होणाऱ्या ज्याच्यापासून होते तर त्याला आपण पल्सेस म्हणू शकतो. आणि लेग्युमिनस म्हणजे काय, तर लेग्युमिनस म्हणजे ज्या झाडांच्या रूटला नोडूल असतात आणि ते नायट्रोजन फिक्सेशन करतात त्या नोडूलद्वारे, तर त्यांना लेग्युम्स असं म्हणतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल पाहिजे झालं तर ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, चिकपी हे पल्सेसचे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर बघा फॉडर किंवा फॉरेज क्रॉप्स म्हणजे जे काही आपण आपल्या घरचा लाईफ स्टॉक असेल किंवा जनावर असेल त्यांच्या खाण्यासाठी जे काही उगवतो स्पेशली, तर त्याला आपण फॉडर किंवा फॉरेज क्रॉप म्हणतो. त्याच्यामध्ये एक्झाम्पल पाहिजे झालं तर रुसर आणि बर्सिम. लुसरने क्वीन आहे आणि बर्सिम हे किंग आहे फॉडर किंवा फॉरेज क्रॉपचा. त्यानंतर बघा ऑइल सीड्स म्हणजे असे जे काही क्रॉप्स जे काही आपण त्याच्यापासून ऑइल मिळवण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो. जसं की आपलं पीनट असेल किंवा ग्राउंडनट असेल, त्यानंतर मोहरी असेल, मस्टर्ड असेल किंवा सनफ्लावर असेल, तर हे आपण त्याच्यापासून ऑइल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी किंवा ऑइल मिळवण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो. तर ह्याच्यामध्ये ऑइल सीड म्हणजे आपण 2 प्रकारे त्याचा फायदा घेऊ शकतो. एक तर ऑइल घेतो आणि दुसरा म्हणजे त्याच्यापासून आपल्याला ऑइल केक मिळतंय. ऑइल केक म्हणजे जे काही चोथा असतोय मागं राहिलेला ऑइल एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर त्याला ऑइल केक म्हणतात. तर ऑइल केकचे 2 उपयोग असतात. एक म्हणजे आपण जनावराला फीड म्हणून खाऊ घालू शकतो किंवा दुसरा म्हणजे मॅन्युअर म्हणून आपण जमिनीमध्ये वापरू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर एक ग्राउंडनट केक असतो. तर ग्राउंडनट केकमध्ये 7% नायट्रोजन असते. तर ते आपण एक चांगलं गुड मॅन्युअर म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकतो. हे झालं ऑइल सीड बद्दल. त्यानंतर फायबर क्रॉप्स. तर फायबर क्रॉप म्हणजे जे काही आपण टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये किंवा ज्याच्यापासून आपल्याला फायबर मिळवण्यासाठी आपण ज्याचं उत्पन्न घेतो त्याला फायबर क्रॉप्स म्हणतात. त्याच्यामध्ये कॉटन असेल, ज्यूट असेल किंवा मेस्ट असेल, तर हे त्याचे एक्झाम्पल आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे बघा शुगर क्रॉप्स. तर शुगर क्रॉप्स म्हणजे कल्टिवेटेड फॉर शुगर, म्हणजे शुगर किंवा जॅगरी मिळवण्यासाठी जे काही कल्टिवेट केलं जातं त्याला शुगर क्रॉप्स म्हणतात. ते एक्झाम्पल झालं शुगर केन आणि शुगर बीट. तुम्हाला माहित नसेल पण बाहेरच्या देशामध्ये शुगर बीट पासून साखर बनवतात. आणि आपल्याही देशामध्ये गंगानगर
किंवा काही भागामध्ये त्याचे कारखाने आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघू कव्हर क्रॉप्स. कव्हर क्रॉप्स हे इथं दाखवल्याप्रमाणे चित्रात दाखवल्याप्रमाणे जे प्रमाणे छत्री पावसापासून आपलं संरक्षण करते, त्याचप्रमाणे कव्हर क्रॉप्स हे सॉइलचं इरोजन होण्यापासून किंवा सॉइलचे जे पावसापासून वाचवतात. जास्त काही डिटॅचमेंट ॲक्शन जे काही पावसाच्या पाण्यामुळे जे सॉइल कणांचे डिटॅचमेंट होत असते किंवा ते वेगवेगळे होतात आणि त्याचं इरोजन होते, तर ते होण्यापासून आपले हे कव्हर क्रॉप्स वाचवतात. तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल पाहिजे झालं तर ग्राउंड नट किंवा काउपी असेल. त्यानंतर कॅच क्रॉप बघा. त्यानंतर कॅच क्रॉप म्हणजे आपलं एक पूर्ण सीझन असेल, समजा पूर्ण सीझन असेल, तर ते सीझनमध्ये आपण एक क्रॉप लावलाय आणि तो तो मधातच फेल्युअर झालाय त्या क्रॉपचा, तर ते जे काही अर्ध सीझन उरलेलं आहे, तर ते सीझन कॅच करण्यासाठी किंवा ते सीझन आपल्याला उपयोगात आणण्यासाठी आपण या कॅच क्रॉपचा उपयोग करतो. तर या आकृतीत दाखवल्याप्रमाणे, तर त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर ते एक शॉर्ट ड्युरेशन क्रॉप्स असतात महत्वाचं म्हणजे, आणि त्याचं एक्झाम्पल झालं तर मूग हे आपण एक्झाम्पल सांगू शकतो त्याचं. त्यानंतर बघा नर्स क्रॉप. नर्स म्हणजे पालन पोषण करणं. तर नर्स क्रॉपचे काय काम असतात की जे जे काही असे ग्रोन स्पेशली टू सपोर्ट द ग्रोथ अँड इस्टॅब्लिशमेंट ऑफ अनदर क्रॉप, म्हणजे सपोर्ट करतात ग्रोथला आणि इस्टॅब्लिशमेंटला बाकीच्या क्रॉपला, त्याला नर्स क्रॉप म्हणतात. त्याच्यामध्ये आपण मस्टर्ड हे क्रॉपचं एक्झाम्पल देऊ शकतो, जे की बर्शिमसाठी नर्स क्रॉप म्हणून वापरत होतो. त्यानंतर ट्रॅप क्रॉप. ट्रॅप क्रॉप या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे हे जे काही मारिगोल्डचं जे काही क्रॉप आहे, तर ते आपल्या मेन क्रॉप असलेला टोमॅटो दाखवलेला आहे इथं. तर त्या टोमॅटोला या किड्यांपासून वाचवण्यासाठी किंवा किड्यांना स्वतःवर अट्रॅक्ट करून घेत आहे आणि ह्या टोमॅटोच्या मेन क्रॉपला ते वाचवते, जेणेकरून हे किडी इकडे ट्रॅप होतील व हे मेन क्रॉपचं चांगलं उत्पन्न भेटेल. तर याच्यामध्ये आपण बघू स्ट्रॅटेजिकली प्लांटेड टू अट्रॅक्ट अँड द ट्रॅप पेस्ट ड्रॉइंग देम अवे फ्रॉम द व्हॅल्युएबल मेन क्रॉप्स, आता सांगितल्याप्रमाणे. तर त्याचे एक्झाम्पल आता बघू आपण. मारीगोल्ड हे प्लांटेड केले जाते टोमॅटोमध्ये, हेच आता सांगितलं त्याप्रमाणे. मेट्रोलॉजी हे काही ब्रँचेस असतील, मेट्रोलॉजी, सॉइल सायन्स, प्लॅन फिजिओलॉजी आणि इकॉनॉमिक्स, या पूर्ण ब्रँचेस आपल्याला ॲग्रोनॉमीचं एक परफॉर्म करण्यासाठी महत्त्वाची आहे. तसेच आपण ॲग्रोनॉमीमध्ये काय करतो तर सीड सोईंग करतो, त्यानंतर न्यूट्रिएंट वॉटर मॅनेजमेंट करतो, प्लॅंट प्रोटेक्शन करतो आणि हार्वेस्टिंग करतो. तर या सर्व प्रोसेसेस आपल्या ॲग्रोनॉमीमध्ये समाविष्ट आहेत. त्यानंतर ॲग्रोनॉमीमध्ये ॲन्युअल, पेरेनियल, बायनियल क्रॉप्स असतात. त्यानंतर फायबर, वाईल्ड सीड, कॅश क्रॉप अशा प्रकारचे वेगवेगळे क्रॉप्स असतात. कव्हर क्रॉप, नर्स क्रॉप, ट्रॅप क्रॉप, या सर्व क्रॉपिंग सिस्टमचा आपण उपयोग करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आजचं आपलं लेक्चर इथं संपलेलं आहे. तर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात आणि आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.